नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। सोमवारी सकाळी मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये एक भीषण अपघात झालाय। मुंबईतील दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान गर्दीमुळे लोकल ट्रेन मधून पडून 5 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं माध्यमांनी वृत्त दिलंय। या अपघातानंतर लगेचच रेल्वे बोर्डाने ही बाब गांभीर्याने घेतली आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचलली आहेत। रेल्वे बोर्डाने जारी केलेल्या सूचनांनुसार आतापासून मुंबई उपनगरीय क्षेत्रातील सर्व लोकल रेल्वेमध्ये स्वयंचलित दरवाजे बंद करण्याची सुविधा अनिवार्य केली जाणार आहे। 9 जून रोजी सकाळी 11 वाजता नक्षलवाद्यांनी छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटात आयपीएस अधिकारी आकाश राव गिरीपुंजे हे शहीद झाले आहेत। या हल्ल्यात इतर काही अधिकारी व पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे। गिरीपुंजे हे सुकमा जिल्ह्याच्या कोटा विभागात अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते। राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये 14 जून पर्यंत मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता कमी आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये असे आवाहन कृषी विभागाने केले आहे। विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशात तापमान वाढण्याची शक्यता आहे। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 15 जून पर्यंत मान्सूनची प्रतीक्षा करावी लागणार आहे। मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागात म्हणजेच कम्युनिटी डेव्हलपमेंट ऑफिसर या पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत। यासाठी एकूण 29 रिक्त जागांसाठी भरती होणार आहे। यासाठी 25 जून पर्यंत अर्ज करता येणार आहे। राज्यात सध्या राष्ट्रवादीचे दोन्ही गट यांचे एकत्रीकरण होणार असल्याच्या चर्चा आहे, तर दुसरीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधूंच्या युतीच्याही चर्चा आहेत। असे असतानाच ठाकरे बंधूंच्या दोन्ही पक्षात एक नवा उत्साह संचारला आहे। त्याची प्रचिती पुणे येथे आली आहे। राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे नेते तथा आमदार आदित्य ठाकरे यांना एकाच बॅनरमध्ये एकत्र वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत। किल्ले रायगडावर सोमवारी तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा होत आहे। यासाठी हजारो शिवप्रेमी आजपासूनच रायगडावर दाखल झाले आहेत। या सोहळ्याची जय्यत तयारी सध्या सुरू आहे। शेकडो हात यासाठी कामाला लागले आहेत। रायगडावरील मेघडंबरी आकर्षक फुलांनी सजवण्यात आली आहे। राज्यभरात आज छत्रपती शिवाजी महाराजांचा 352वा राज्याभिषेक दिन साजरा केला जातोय। या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला। नगर परिषदेने केलेल्या सर्वेक्षणानुसार शहरातील 71 इमारती धोकादायक स्थितीत आहेत। या इमारती पाडण्याबाबत नगर परिषदेने नोटीस बजावली आहे, मात्र सदर इमारती यावर्षीही पाडण्याची शक्यता कमी आहे। कुटुंब वास्तव्यास असलेली इमारत कोसळल्यास मोठी जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। राज्यातील शासकीय, निमशासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आस्थापनांवरील अनुसूचित जमातींसाठी राखीव असलेली तब्बल 12,520 पदे खोट्या आदिवासी जात प्रमाणपत्रांच्या आधारे गैर आदिवासी उमेदवारांनी बळकावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। भंडारा बालाघाट या 2 जिल्ह्यातील मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र राज्यांना जोडणाऱ्या राज्य मार्गाला राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्यात आले। घोषणेला 5 वर्ष झाले आहेत, परंतु प्रत्यक्षात एकाही कामाला सुरुवात करण्यात आली नाही। या उलट अरुंद असणाऱ्या महामार्गाने अनेक दुचाकी चालकाचा बळी घेतलाय। यामुळे राष्ट्रीय महामार्ग की मृत्यूचा महामार्ग अशा चर्चा होऊ लागल्या आहेत। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।